नाशिकमध्ये महायुतीला दिलासा मिळताना दिसतोय, कारण सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. आपण महायुतीचं काम करणार असल्याचं कोकाटेंनी जाहीर केलंय. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंनी काम मार्गी लागण्याप्रकरणी जे आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर कोकाटेंची नाराजी दूर झाली आहे. पालकमंत्र्याची पण तक्रार मी केलेली आहे, तर दोघांच्याही मी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु तरीसुद्धा शिंदेसाहेब मला म्हटले की बाकी सगळं मागचं सोडून द्या, मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात मी तुम्हाला बांधील आहे, मी तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही, तुम्ही माझ्यासाठी लोकसभेचा या ठिकाणी प्रचार करावं असं मला त्यांनी आवाहन केलं. आणि मग आम्ही काही 2-3 दिवस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपण पक्षाबरोबरच काम केलं पाहिजे. आणि ही गोष्ट खरी आहे की माझ्या गेल्या वर्षभरामध्ये मी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजितदादा माझं जवळपास 1000 ते 2000 कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघात झाली आणि अजूनही मला 2-4 महिने बाकी आहेत, अजून 1000-2000 कोटी रुपये माझ्या मतदारसंघात येतील.